मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज हेअर वॉश केला आहे. जरा बरेच दिवस झाले केस धुतले नाही आणि एकदम माझे वाऱ्याने फ्रीजी झाले होते. सो आज छान हेअर वॉश केला आहे. उर्वीन ते तयारी करत आहे अजून दोघंजणं. आणि आज आम्ही इथून चेकआउट करणार आहे वर्कलावरून आणि पुढे कुठे जाणार आहे ते तुम्हाला पुढे कळेल. स्टे ट्यून. आता आम्ही चाललो आहे सगळे नाश्ता करायला आणि आता आम्ही वर्कलावरून निघणार आहे. नाश्ता वगैरे करून चेकआउट करणार आहोत. सो आता एकदा परत व्ह्यू दाखवते, मॉर्निंग व्ह्यू कसा. हां वर्कला बीचवर गेल्यानंतर आम्हाला गोव्याची आठवण झाली. गोव्याला जेव्हा आम्ही गेलो होतो, सेम गोव्यासारखा आहे वर्कला, पण त्याहूनही भारी आहेत. गोव्यापेक्षाही भारी आहे वर्कला खरं तर. आणि खरंच खूप सुंदर आहे. बीच वगैरे क्लीन आहेत, सगळं छान आहेत आणि येस खूपच मस्त आहे. नक्की एकदा गेले कधी केरळला तर वर्कला बीचवर जा. वर्कला क्लिफ विजिट करा, खूप सुंदर आहे. तिथले कॅफे ट्राय करा, खूप सुंदर सुंदर कॅफे आहेत तिथे. आम्हाला एकच दिवस राहायला भेटलं, पण आम्ही थोडासा एन्जॉय केला तेवढाच तिथे, पण छान आहे. चला नाश्ता करून येऊया. मस्त काय सुंदर व्ह्यू यार. चमकते स्किन तुझी खूप. भाजी आहे, बटाटा भाजी, उपमा, छोले, ब्रेड आणि एग्स. फायनली पोहोचलो इथे. चला स्वतः आम्ही चाललो आहेत हाऊस बोटमध्ये. सो इकडे असं काहीसं आहे, या सगळ्या बोट्स आहेत. ती तिकडे आपली. चल ना, मी दाखवते ना. किती सुंदर आहे सगळं. स्वतः आम्ही आलो इकडे. उर्वी आता चाललो आम्ही हाऊस बोटमध्ये. आज पूर्ण स्टे आमचा हाऊस बोटमध्ये आहे. सो आज आम्ही पूर्ण नाईट तिकडे असणार आहोत. आणि आज म्हणजे उद्या सुशांतचा बड्डे आहे, सो त्यामुळेच आम्ही हा प्लॅन केला आज नाईटला. सो ही आहे आमची आजची हाऊस बोट. हां ठीक आहे. कम चप्पल इकडे काढायचं. मॅम प्लीज. ओके. आपल्याला मस्त वेलकम केलं आहे आमचं. जातो पण मध्ये आल्यावर झोपायचं. इकडे छोटा होता ना तो वरचा. स्वतः आमची बोट निघाली आहे. पूर्ण काळे काळे झालेलो आहे आणि आता लंच करायला
फायनली आम्ही आता छान रेडी झालो, फ्रेश वगैरे झालो मस्त. आणि हा व्ह्यू आहे आमच्या रूममधून. किती सुंदर दिसतंय ना. हे जे गाव आहे हे बाजूला जे आहेत ना ते सगळे गाव आहे आणि तिथे राहतात लोक. किती त्यांना गॉडेस्ट गिफ्ट भेटले यार, एवढं सुंदर नेचर आणि वाव, खरंच सुंदर आहे यार. सो चला, आमचा आता नाश्ता हे चहा ब्रेक आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे दुसऱ्या बोटमध्ये, जे की तिकडून आम्हाला ते असे छान शॉर्ट असं घेऊन जाते, ते दाखवेल मी तुम्हाला. चला, स्टे ट्यून. काहीतरी बोल. भजी आणि चहा मला कोण देणार? सेल्फी असं जाणार आहे आपण छोट्या बोटमध्ये. बरं झालं तुम्हाला. हो, तिकडे जाणार आहे आतमध्ये. मला कसं समजलं? किती छान वाटतंय बघ. मला कसं काय समजलं की आपण या साईडला जाणार आहे? ओ ये कधीच करणार. त्या साईडला मी आधी येऊन जाणार. नाही, अंधारा. ओ मस्त वाटतं ना. काढले तडतो बाजूचे, हा ना. इथे मस्त ते कोकोनट वगैरे कैरी विकायला ठेवतात. स्वतः आम्ही इथे थांबलो. इकडे बघ उर्वी, इकडे बघ उर्वी. उर्वी बघ ना तिथे. आहा. कैरी घेतली. आता आम्ही ह्या बोटमधून जाऊन आलो आहे. इथे ह्या बोट थांबतात आणि इथून आम्हाला या बोटने मस्त ते राऊंड मारतात. सो आता इथे आम्ही
आलो ही आमची बोट आहे. ही नाही, ही बाजूची, ही बाजू. ही आमची बोट आहे. बारावर येईपर्यंत. सो आता आम्ही मस्त संध्याकाळ झाली आणि आज आमचा इथे स्टे आहे. सो असं जायचं आहे. आता हे माहीत नाही काय करणार आहेत पुढे. ब्ल्यू ब्ल्यू दिसतंय सगळं. सो आता इथे बाजूला ना पार्किंग केली त्यांनी आणि आय थिंक मच्छी फिश मार्केट आहे असं ते बोलतो. सो बघून येऊया काही. किती मोठे प्रॉन्स आहेत. कौन से फिश है? और ये कैसा है बड़ा वाला? बड़ा वाला हाफ किलो 1000 रुपये, हाफ किलो 6 पीस. सो छान अशी फिश घेतली आम्ही. वा इथे बघ किती छान लाईट होती. फिश घेतली. प्रॉन्स, मोठे मोठे प्रॉन्स, टायगर प्रॉन्स भेटले. सो ते घेतलेत आणि आता ते किचनमध्ये फ्राय वगैरे करून देणार आहे. चल घे. बाकी भेंडी आणि मी पनीर होतं मी नाही आणलं. सो चला मस्त जेवण वगैरे करून आलो आम्ही. रात्रीचे वाजत आले 10 आणि आता बोट एका जागेवर थांबलेली आहे. त्यांनी एक साईडला पार्क करून देतात ते. रात्रभर झोपायचं आणि सकाळी उठून नाश्ता वगैरे करून चेकआउट करायचं 9 वाजता. सो उद्या आमच्या साहेबांचा बड्डे आहे. इकडे आमचे साहेब. हॅपी बड्डे इन ॲडव्हान्स. विश कर पप्पाला हॅपी बड्डे. आता माहीत नाही आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जागू की नाही, कारण की आता झोपणार आहे. सो चला हा लॉग इथे सेंड करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.